तुमची कागदपत्रे जाणून घ्या. नो युअर डॉक्युमेंट्स. ट्रान्सफर सर्टिफिकेट. वडिलांना अचानक नोकरीसाठी शहरात जावं लागलं आणि सगळं कुटुंब गाव सोडून शहरात आलं. मुलीला गावातली शाळा सोडावी लागली. त्यानंतर शहरातल्या शाळेत 4थीत प्रवेश घेण्यासाठी गेल्यावर शाळेने टीसी मागितलं. झाली ना पंचायत. घाई गडबडीत त्यांनी शाळेकडून टीसी घेतलंच नव्हतं. टीसी म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट. मुलीचं गावातल्या शाळेत इयत्ता 3री पर्यंत शिक्षण झालं आहे हे दाखवणारा पुरावा. टीसी म्हणजे काय आहे आणि ते कसं बनवायचं ते आज आपण पाहू. तसंच टीसीचं महत्त्व समजून घेऊ. टीसी हे शाळा किंवा महाविद्यालयाने त्यांच्या विद्यार्थ्याला दिलेलं अधिकृत हस्तांतरण प्रमाणपत्र आहे. विद्यार्थ्याने त्या शाळेत किंवा महाविद्यालयात म्हणजेच कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्याचा तो पुरावा आहे. त्यामध्ये विद्यार्थ्याची वर्गातील आणि शाळेतील कामगिरी व इतर शैक्षणिक नोंदी असतात. सरकारी शाळांच्या टीसीमध्ये शाळा सोडण्याचं कारण देखील नमूद केलेलं असतं. टीसी एक महत्त्वाचं कागदपत्र आहे. दुसऱ्या शाळेत किंवा महाविद्यालयात प्रवेश घेताना याची मदत होते. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क भरलेलं आहे आणि देय रक्कम बाकी नाही हे यावरून समजतं. त्यामुळेच तुम्ही किंवा तुमचं मूल शाळा सोडत असाल तर टीसी घेणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी विद्यार्थ्याला किंवा पालकांना शाळेच्या मुख्याध्यापकांकडे औपचारिक अर्ज सादर करावा लागतो. अर्जावर विद्यार्थ्याचं नाव, पट क्रमांक म्हणजेच रोल नंबर, इयत्ता, पत्ता आणि शाळा सोडण्याचं कारण लिहिलेलं असलं पाहिजे. लक्षात ठेवा की तुमची फी भरलेली असावी, शाळेतल्या ग्रंथालयाची पुस्तकं जमा केलेली असावीत आणि इतर सर्व औपचारिकता पूर्ण झालेल्या असाव्यात. अर्जावर स्वाक्षरी करा आणि त्याची एक प्रत तुमच्याकडे सुरक्षित ठेवा. अर्ज सादर केल्यानंतर टीसी मिळणं हा तुमचा कायदेशीर अधिकार आहे. टीसी हा छोटासा एक पानी दस्तऐवज आहे. यामध्ये विद्यार्थ्याचं नाव, जन्मतारीख, पत्ता आणि फोन नंबर असतो. त्यावर शाळेचा शिक्का आणि मुख्याध्यापकांची स्वाक्षरी असते. भारतातील प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क आहे. रचनालाही हा हक्क आहे. 11वीत शिकत असताना घरच्या परिस्थितीमुळे तिला शिक्षण सोडावं लागलं. त्यानंतर लवकरच तिचं लग्न झालं, मुलं झाली. मग तिला वेळच मिळाला नाही. तिच्या मुलीने शाळेत प्रवेश घेतला तेव्हा रचनानेही स्वतःचं शिक्षण पुन्हा सुरू करायचं ठरवलं. पण दरम्यान 12 वर्ष निघून गेली होती. रचनाकडे तिच्या आधीच्या शिक्षणाचा काहीच पुरावा उपलब्ध नव्हता. तेव्हा टीसी म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेटची गरज निर्माण झाली. अशा प्रसंगी सुद्धा प्रवेश मिळणं शक्य आहे. शाळेत टीसी घ्यायला जायच्या आधी तुमचं ओळखपत्र आणि शाळेशी संबंधित कागदपत्र तयार ठेवा. रचना जशी तिच्या शाळेत गेली तसंच तुम्हीही तुमच्या जुन्या शाळेत जा. आवश्यक सर्व तपशिलांसह टीसीसाठी अर्ज द्या. टीसी मिळवण्यासाठी शाळेच्या नियमानुसार कदाचित तुम्हाला काही शुल्कही भरावं लागेल. शाळा बंद झाली असेल, काही माहिती उपलब्ध नसेल किंवा अन्य काही कारणाने तुम्हाला टीसी मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या स्थानिक शिक्षण मंडळाच्या ऑफिसमध्ये संपर्क करा. तिथे तुमचा प्रश्न लिखित स्वरूपात द्या आणि शाळेत दिलेल्या अर्जाची प्रत सोबत जोडा. रचना आणि तिची मुलगी दोघीही टीसीसाठी पात्र होत्या. त्यांना त्यांच्या शाळेतून टीसी मिळालं. त्यामुळे तर दोघींचं शिक्षण सुरळीत चालू आहे. लक्षात ठेवा, टीसी मिळणं तुमचा हक्क आहे. तुम्ही तुमचं ॲफिडेव्हिट म्हणजे प्रतिज्ञापत्र सादर करून सुद्धा प्रवेश घेऊ शकता. कोणत्याही वयात शिक्षण घ्यायचं असेल आणि शिक्षण सोडून बराच काळ लोटला असला तरीही तुम्ही टीसी घेऊन ओपन स्कूलच्या माध्यमातून किंवा राज्याच्या शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवू शकता. आपण कितीही मोठे किंवा लहान असलो तरी शिक्षणामुळे जीवनात अनेक चांगले बदल होतात. म्हणूनच टीसी नसणं हा या मार्गातील अडथळा बनू देऊ नका. शिक्षण सुरू ठेवा.